हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मित्रांनो, मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा आहे की मित्रांनो, तर आपण आज काय करतोय, तर आय एम व्हेरी हॅपी टू से दॅट की आय एम गोइंग टू स्टार्ट द सिरीज फॉर द अपकमिंग 12th एक्झाम which are coming in month of February, 10 February something. जसं जसं म्हणजे जसं बोर्ड बोर्ड म्हणजे महाराष्ट्र बोर्ड जसा रिलीज करेल अपडेट त्याच्यानुसार त्याच्या गेस केलं तर 10 तारखेपासून एक्झाम असेल 12वीच्या. तर त्याच्या बेसिससाठी त्या कारणामुळे तो टार्गेट घेऊन आपण मित्रांनो, तर आपण फिजिक्सचा सिरीज चालू करण्याचा आपण प्रयत्न करतोय मित्रांनो. त्या फिजिक्सच्या सिरीज मध्ये इंट्रोडक्शन देण्याचं म्हणलं तर त्याच्यामध्ये काय काय आपल्याला पाहायला भेटेल, म्हणजे प्रत्येक टॉपिक बद्दल, म्हणजे प्रत्येक जे आपले चॅप्टर आहेत जवळपास आपल्यापाशी 1 ते 2 महिना असेल, 2 मंथ्स असेल, 2 मंथ्स असेल आपल्यापाशी. त्या 2 मंथ्स मध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक टॉपिक मधला सब टॉपिक आपल्याला कम्प्लीट करायचंय. तर तुमचा सपोर्ट असेल तर आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तर आजचा हा पहिला लेक्चर आहे आपला मित्रांनो. आणि आजचा जो चॅप्टर आहे मित्रांनो, आता जो चॅप्टर असेल रोटेशनल डायनामिक्स, आपला फिजिक्सचा 12th फिजिक्सचा पहिला जो चॅप्टर आहे, चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स, जे मी इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. ओके, तर आपण स्टार्ट करूया. आपला जो टार्गेट असेल ना मित्रांनो, फिजिक्स म्हणजे 12th बोर्ड एक्झाम हा आपला टार्गेट असेल. आणि यामध्ये प्रत्येक टॉपिकचे सब टॉपिक आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटेल या व्हिडिओ सिरीज मध्ये. त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे शेवटी एंड ऑफ द म्हणजे एक्झाम ज्यावेळेस आपल्याला 1-2-3 दिवसावर येऊन आपल्यावर येतील, त्यावेळेस आपण म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे फॉर आपलं काय म्हणतात आपलं प्रॉब्लेम्स कुठले येतात ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करूया मित्रांनो. ओके, तर आपण जास्त वेळ न घालता आपण काय करूया, स्टार्ट करूया मित्रांनो. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे मित्रांनो रोटेशनल डायनामिक्स. ओके, पहिला चॅप्टर आहे फिजिक्सचा, पहिला चॅप्टर आहे हा, पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स. याच्यामध्ये रोटेशनल डायनामिक्स मध्ये रोटेशन म्हणजे काय, म्हणजे इंट्रोडक्शन, याच्याबद्दल इंट्रोडक्शन देऊया आपण. म्हणजे रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर बद्दल आपण काय काय शिकणार आहे याच्याबद्दल आपण थोडंसं इंट्रोडक्शन देऊया. तर रोटेशनल डायनामिक्सचे काही पार्ट पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये काय काय आले, पॅरलल ऍक्सिसचा थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिसचा थेरम आपल्याला पाहायचंय. त्याच्यानंतर जे आपल्याला ऑब्व्हियसली आपण 11th मध्ये शिकलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे, सर्क्युलर मोशन म्हणजे काय. सर्क्युलर मोशनचे 2 टाईप, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जसं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट इफ अ मोशन इन विच स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन, ते तुम्हाला माहिती आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ज्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट नसते. ओके, तर या गोष्टी आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर डेप्थ वेल बद्दल आपल्याला पाहायचे. त्यातल्या त्यात आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्स, जे आपल्याला एक्सपिरियन्स रिअल लाईफ मध्ये आपल्याला भरपूर काही एक्सपिरियन्स करायला भेटते. तर सेंट्रिफ्युगल फोर्स, सेंट्रिपिटल, मेरी गो राऊंड जे आपण खेळतोय त्याच्याबद्दल कोणी पाहिला असेल तर त्यावेळेस आपण, तो एक्झाम्पल आहे सेंट्रिफ्युगल फोर्सचा, मला आठवलं म्हणून सांगतोय. तर तो एक्झाम्पल आहे. तर आपण ज्यावेळेस मेरी गो राऊंड आपण फिरत असतो, असं गोल राऊंड मारत असतो, तर आपल्याला वाटते की आपण म्हणजे बाहेर फेकला जातोय. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सेंट्रिफ्युगल फोर्स तिथं फील होतो आपल्याला, तिथं त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स फील होतो. ओके, तर आपल्याला ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला गोष्टी पाहायच्या. तर आपण स्टार्ट करूया मित्रांनो, जे लेट न करता आपण स्टार्ट करूया. डायनामिक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, व्हॉट इज डायनामिक्स. डायनामिक्स म्हणजे अक्षरशः लिटरली मिनिंग आहे याचा मित्रांनो, चेंजेस. काय डायनामिक्स म्हणजे काय, लिटरली मिनिंग आहे चेंजेस. ओके, त्याच्यामध्ये रोटेशनल आपल्याला 2 गोष्टी पाहायच्या मित्रांनो. प्रथमतः आपण काय पाहूया, रिव्होल्यूशन म्हणजे काय पाहूया. ओके, प्रथमतः काय पाहूया, व्हॉट इज रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन आणि रोटेशन हे अपोजिट झाले. ट्रान्सलेशन मोशन मधला हा रिव्होल्यूशन झाला आणि रोटेशनल मोशन मधला हा रोटेशन झाला. ओके, तर आपल्याला रिव्होल्यूशन म्हणजे काय पाहूया आपण इंट्रोडक्शन मध्ये. ओके, रिव्होल्यूशन म्हणजे काय, व्हॉट इज रिव्होल्यूशन. इफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अराउंड तर व्हॉट इज रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन म्हणजे काय, इफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अराउंड एन ऍक्सिस, इफ
अँड क्लीन करतो. इफ एन ऑब्जेक्ट किंवा बॉडी म्हणा. ओके, ऑब्जेक्ट, इफ एन ऑब्जेक्ट मूविंग अराउंड एन एक्सिस which is not passing through it, त्याला काय म्हणतात? which is not, डेफिनेशन पाहतो मित्रांनो, ही डेफिनेशन याची. ओके, एक्झाम्पल पाहूया. विच इज नॉट पासिंग थ्रू इट, म्हणजे या बॉडी मधून ऍक्सिस पास होणार नाही. बरोबर, पासिंग थ्रू इट, और किंवा विच इज पासिंग थ्रू अनदर बॉडी, पासिंग थ्रू अनदर बॉडी. ओके, तर आपण एक्झाम्पल पाहूया मित्रांनो. म्हणजे रिव्होल्युशन म्हणजे काय, डेफिनेशन झाला. म्हणजे इफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अराउंड एक्सिस विच इज नॉट पासिंग थ्रू इट और पासिंग थ्रू ए अनदर बॉडी. आता याचं एक्झाम्पल जर पाहायला गेला मित्रांनो, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन, हे तर माहिती आहे. म्हणजे अर्थ, पृथ्वी काय करते, रिव्हॉल्व्स सनच्या भोवती फिरते. तर आपण त्याचा एक्झाम्पल पाहायला गेलं मित्रांनो, तर हे सन झाला. ओके, हा सन आहे. याच्या भोवताली काय करते, अर्थ, पृथ्वी काय करते, याच्या भोवताली रिव्हॉल्व करते किंवा रोटेट करते. ओके, तर अर्थच्या ऍक्सिस भोवती, म्हणजे हा काय करतो, अर्थ काय करते, ही याची स्वतःची ऍक्सिस नाही ना, तर हे काय करते, ह्याच्या म्हणजे सनच्या ऍक्सिस भोवताली काय करते, इट रिव्हॉल्व्स अराउंड, म्हणजे अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द ऍक्सिस ऑफ सन, सनच्या ऍक्सिस भोवती काय करते, रिव्हॉल्व्स म्हणजे रोटेट करते. त्याला म्हणतात रिव्होल्युशन. म्हणजे काय, त्याला म्हणतात रिव्होल्युशन. म्हणजे अनदर बॉडी झाली ना, हा सन काय झाला की दिस इज अनदर बॉडी, आणि अर्थ काय करते, ते अनदर बॉडी. आणि अर्थची स्वतःची ऍक्सिस नाही, इट्स नॉट इट्स ओन ऍक्सिस. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द अनदर बॉडी ऍक्सिसच्या भोवती, म्हणजे अनदर बॉडी आहे त्या ऍक्सिस भोवती ते काय करते, फिरते. त्याला म्हणतात रिव्होल्युशन. हा त्याचा एक्झाम्पल झाला. किंवा दुसरा एक्झाम्पल पाहायला गेला मित्रांनो, म्हणजे एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. आपण भोवरा खेळला असेल मित्रांनो लहानपणी. ओके, लहानपणी किंवा आता पण आपण भोवरा कधी खेळतो मित्रांनो, तर त्याचा जो वरचा जो रॉड असतो लोखंडाचा, आयरनचा रॉड असतो ना, तो रॉड झाला त्याचा ऍक्सिस. ओके रे, आणि त्याच्या साईडचे असे राऊंड अप असते ना, जे पार्टिकल्स वगैरे जे काय असतात ना, ते पार्टिकल्स काय करतात, त्या बॉडीची म्हणजे त्या सेपरेट बॉडीच्या ऍक्सिस भोवती ते काय करतात, म्हणजे पार्टिकल्सला स्वतःचा ऍक्सिस नाही ना, ते काय करतात, त्या बॉडीच्या ऍक्सिस भोवती ते काय करतात. ते एक एक्झाम्पल झाला. किंवा आपण सिलिंग फॅन म्हणा, आपलं वर लावलेले एक सिलिंग फॅन असतो प्रत्येकाच्या घरामध्ये, तर सिलिंग फॅन मधले जे रॉड असते ना, आणि ते पत्ते असतात, तीन पत्ते असतात, 4-3 पत्त्यावरचे जे पार्टिकल्स असतात, ते पार्टिकल्स काय करतात, स्वतःच्या ऍक्सिस भोवती न फिरता त्या अनदर बॉडीच्या ऍक्सिस भोवती, म्हणजे ते रॉड एक ऍक्सिस म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि त्या ऍक्सिस भोवती ते फिरते. त्याला म्हणतात रिव्होल्युशन. ओके, हे झाला रिव्होल्युशनचा एक्झाम्पल. आणि रिव्होल्युशन म्हणजे काय. ओके, तर याच्या वर्सेस मध्ये, याच्या अपोजिट मध्ये आपल्याला काय पाहिजे, रिव्होल्युशन म्हणजे काय हे पाहिलं आपण. त्याच्यानंतर याच्या अपोजिट मध्ये आपल्याला काय पाहिजे, तर रोटेशन म्हणजे काय, व्हॉट इज रोटेशन. ओके, तर त्याची पण डेफिनेशन पाहूया, त्याचा एक्झाम्पल पाहूया. ओके, व्हॉट इज रोटेशन. आता काय पाहूया आपण, रोटेशन म्हणजे काय, हे क्लिअर करणं इम्पॉर्टंट आहे, कारण म्हणजे याच्यामध्ये हे क्लिअर करणं इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज रोटेशन. ओके, रोटेशन म्हणजे काय. आता याच्या अपोजिट मध्ये डेफिनेशन, याची डेफिनेशन काय असेल मित्रांनो, इफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अराउंड एन ऍक्सिस, इफ एन ऑब्जेक्ट moving around an axis which is passing through its own axis, त्याच्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती काय करेल, फिरेल. ओन ऍक्सिस, which is passing through its own axis, it is called as a रोटेशन. त्याला काय म्हणतात, रोटेशन. जे आपला रोटेशनल डायनामिक्स मधला रोटेशन हा वर्ड. ओके,
हे ऍडजेक्टिव्ह लागलेलं आहे रोटेशन. ओके, तर म्हणजे रोटेशन म्हणजे काय? आता रोटेशन जर पाहायला गेलं मित्रांनो, तर त्याचं एक्झाम्पल पाहायला गेलं, विल पाहिलं असेल, म्हणजे जे आपलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे 18 बलुतेदार होते, त्याच्यामधला जो एक बलुतेदार म्हणला तर आपला जो एक काम करणारा माणूस म्हणजे कुंभार 18 बलुतेदार मधला. ओके, तर ते काय करतात, कुंभार काय करतात, माठ असो किंवा प्रत्येक काही वेगवेगळ्या वस्तू बनवतात ते, आणि त्यांच्याकडे एक विल असतो. त्या विलवर आकार देण्यासाठी त्यांनी काय करतात, वेगवेगळ्या वस्तू बनवतात. त्याच्यामध्ये जे विल आहे ना, विल जी असते ना, ते काय करते, विल त्याच्या स्वतःच्या ऍक्सिस होते, म्हणजे एक रॉड टाईप असते, म्हणजे रॉड टाईप असते, ते काय करते, ऍक्सिस असते आणि ते विल काय करते, त्याच्या भोवताली रोटेट करते. तो एक्झाम्पल झाला, रिअल लाईफ एक्झाम्पल झाला मित्रांनो, म्हणजे रोटेशन म्हणजे काय त्याच्याबद्दल रिअल लाईफ एक्झाम्पल झाला. किंवा दुसरा एक्झाम्पल म्हणला आपल्याला, एक एक्झाम्पल म्हणला, एक डिस्क आहे. ओके, डिस्कची ऍक्सिस आहे, हे ऍक्सिस भोवती काय करते, डिस्क काय करते, आपल्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती काय करते, रोटेट करते. त्याला काय म्हणतात, एक रोटेट करते, त्याला म्हणतात रोटेशन. त्याला काय म्हणतात, रोटेशन म्हणतात. हे आपण दोन गोष्टी पाहिल्या मित्रांनो. त्याच्यानंतर आपण काय पाहूया मित्रांनो, आता एक 2-3 गोष्टी पाहूया. आपण इंट्रोडक्टरी पार्ट आहे, आणि म्हणजे काय काय भेटणार याच्यामध्ये सिरीज मध्ये हे आपण पाहतोय. म्हणून आपण काय करतोय, एक 2-3 गोष्टी पाहूया आणि आपण रॅपअप करूया आपल्या व्हिडिओला, आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवूया. म्हणजे याचे जे सब टॉपिक्स वगैरे छोटे छोटे, म्हणजे डेफिनेशन, इम्पॉर्टंट डेफिनेशन, किंवा अॅनालॉगस क्वांटिटी म्हणलं कुठल्या म्हणजे सिमिलरली आपल्याला वाटतात, पण ते सिमिलर नसतात. असं अॅनालॉगस क्वांटिटी कुठल्या ट्रान्सलेशन मोशन मधले आणि रोटेशनल मोशन मधल्या अॅनालॉगस क्वांटिटी आपल्याला पाहायचं मित्रांनो. तर त्याच्यात तत्पूर्वी आपण काय दोन गोष्टी पाहूया. पुढे सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन याच्याबद्दल आपण पाहूया. सर्क्युलर मोशन मध्ये शॉर्ट मध्ये जर पाहायला गेलं, तर सर्क्युलर मोशनची डेफिनेशन असेल मित्रांनो, शॉर्ट मध्ये पाहायला गेलं तर ऑब्जेक्ट मूव्ह अराउंड अ सर्कलच्या मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह करायला लागला. किंवा एक एक्झाम्पल घेऊन डायरेक्टली आपण काय करू, सर्क्युलर मोशन आणि रोटेशन मोशन बद्दल सांगूया. आता फॅन आहे मित्रांनो, फॅन आपला सिलिंग फॅन आपल्या असते, तर सिलिंग फॅन मध्ये जे प्रत्येक जे पार्टिकल्स असतात, त्या फॅनवरचे पार्टिकल्स असतात, त्या रॉडच्या भोवती मुवमेंट करतात. ओके, तर त्याला काय म्हणतात, त्या रॉडच्या भोवती मुवमेंट करतात, त्याला काय म्हणतात, तर सर्क्युलर मोशन म्हणतात. आणि पूर्ण जे पट्ट्या असतात ना, फॅनच्या पट्ट्या असतात, म्हणजे फॅनच्या पट्ट्या डायरेक्टली काय करते, स्वतःच्या बॉडीच्या ऍक्सिस भोवती फिरतात, त्याला म्हणतात रोटेशनल मोशन. हे दोन गोष्टी आपल्याला पाहिल्या मित्रांनो. तर आता नेक्स्ट व्हिडिओ जो असेल आपला मित्रांनो, म्हणजे आता या ठिकाणी आपण रॅपअप करूया. म्हणजे एक 2-3 गोष्टी आपण पाहिल्या, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशन मधल्या याच्यामधल्या अॅनालॉगस क्वांटिटी काय काय या गोष्टी आपण पाहायच्या मित्रांनो. ओके, तर थँक्यू मित्रांनो. तुमचा सपोर्ट असेल ना मित्रांनो, आपण टार्गेट आपण अचीव्ह करूया. म्हणजे एक्झाम रिलेटेड, एक्झाम पर्स्पेक्टिव्हच्या आपण म्हणजे 12वीचा जो एक्झाम आहे, अपकमिंग एक्झाम आहे, त्या एक्झाम पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून आपण सिरीज स्टार्ट केलेला आहे, फिजिक्सचा सिरीज. त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकवर त्याची डेफिनेशन म्हणा, डेरिव्हेशन म्हणा, किंवा त्याचे फॉर्म्युलेज वगैरे, त्याचे एक्झाम, आपला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वगैरे, प्रत्येक गोष्टी आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो. 1-2 महिन्यामध्ये आपण सगळं कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, कम्प्लीट तर नाही म्हणा, पण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया. शेवटी इम्पॉर्टंट क्वेश्चन तरी मी तुम्हाला देईन मित्रांनो, त्याचे पीडीएफ वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ओके, थँक्यू सो मच मित्रांनो. आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशन म्हणजे अॅनालॉगस क्वांटिटी काय याबद्दल आपण शिकणार आहे.